यहोशवा अध्याय 10. यहोशवाने आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले. पण गिबोनाचे रहिवासी इस्रायल लोकांशी तह करून त्यांच्या मध्ये आहेत हे सर्व यरुशलेमेचा राजा अदोनी सदेक यांनी ऐकले. तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते. मग यरुशलेमेचा राजा अदोनी सदेक यांनी हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मुथाचा राजा पिराम, लाखिशाचा राजा याफिय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला की माझ्याकडे येऊन मला कुमक द्या, आपण गिबोनाला मार देऊ, कारण त्याने यहोशवाशी व इस्रायल लोकांशी तह केला आहे. तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या 5 अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यासह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले. हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नको, आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हाला मदत कर, कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत. तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूरवीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे, त्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही. यहोशवा रातोरात गिलगालहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला. परमेश्वराने इस्रायलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेत होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारीत गेले. ते इस्रायलापुढून बेत होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले. इस्रायल लोकांनी तरवारीने मारले त्यापेक्षा जास्त लोक गारांनी मेले. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला. इस्रायलासमक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा, तू आयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला, त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. मग यहोशवा सर्व इस्रायलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला. ते 5 राजे पळत जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले. मक्केदा येथील गुहेत ते 5 राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले. तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा पहारा बसवा. पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका, आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा, त्यांना त्यांच्या नगरांना पोहोचू देऊ नका, कारण तुमचा देव परमेश्वर यांनी त्यांना तुमच्या हाती दिले आहे. यहोशवा आणि इस्रायल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले. पण त्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरात गेले. मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीस यहोशवाकडे आले. इस्रायल लोकांपैकी एकाही विरुद्ध कोणी ब्र शब्द काढला नाही. मग यहोशवा म्हणाला, गुहेचे तोंड उघडून त्या 5 राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या. त्याप्रमाणे त्यांनी केले. म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या 5 राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले. ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले. तेव्हा त्याने सर्व इस्रायल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, पुढे येऊन ह्या राजांच्या मानांवर पाय द्या. तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले. यहोशवा त्यांना म्हणाला, भिवू नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिम्मत धरा,
कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचे परमेश्वर असेच करेल. नंतर यहोशवाने त्यांना ठार मारवून 5 झाडांवर त्यांना टांगले आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर लटकत राहिले. सूर्यास्तसमयी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडावरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत. त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तरवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला. त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला. त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले. मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलास बरोबर घेऊन यहोशवा लिब्नावर चालून गेला व त्याशी लढला. परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा ह्यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या नगरातल्या सर्व प्राण्यांचा तरवारीने संहार केला. त्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही. यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले. त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला आणि त्यासमोर तळ देऊन त्यांशी लढला. परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले. लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्याने तरवारीने संहार केला. तेव्हा गेजेराचा राजा होराम लाखीशाला कुमक देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्याचा व त्याच्या लोकांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही. मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला. त्यासमोर तळ देऊन ते त्यांशी लढले. त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तरवारीने त्यांचा संहार केला. लाखीशातल्याप्रमाणे तेथील सगळ्या प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला. मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला आणि ते त्याशी लढले. त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तरवारीने संहार केला. यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या सर्व प्राण्यांचा समूळ नाश केला. नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरावर चालून गेला आणि त्याशी लढला. त्याने तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तरवारीने संहार केला. तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणाला जिवंत राहू दिले नाही. हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले. ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव, तळवट व उतरण ह्यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडविला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. यहोशवाने कादेश बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूक व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत ह्यात त्यांचा धुव्वा उडविला. हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फे लढला. मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परतला.